फर्स्ट असेल. आपल्याला आज प्रॅक्टिकल बघायचा आहे. प्रॅक्टिकल नंबर फर्स्ट अप्लाइड मेकॅनिक्स ह्या सब्जेक्टचा प्रॅक्टिकल बघायचा आहे. पण तो प्रॅक्टिकल नंबर फर्स्ट बघायच्या आधी आपल्याला टोटल अप्लाइड मेकॅनिक्सच्या सब्जेक्टमध्ये जेवढे प्रॅक्टिकल्स आहेत ते प्रॅक्टिकल्स किंवा कुठले प्रॅक्टिकल्स आहेत हे प्रॅक्टिकल्स आधी आपण बघू. त्यामध्ये आपलं पहिलं प्रॅक्टिकल असेल आयडेंटिफाय व्हॅरियस इक्विपमेंट रिलेटेड टू अप्लाइड मेकॅनिक्स. त्यानंतर सेकंड असेल यूज ऑफ डिफरन्शियल ॲक्सेल अँड व्हील. हा जो प्रॅक्टिकल असेल हा प्रॅक्टिकल सिम्पल मशीन या सब्जेक्टवर डिपेंड असेल. थर्ड एक्सपेरिमेंट असेल तुमचा यूज ऑफ सिम्पल स्क्रू जॅक. हा देखील सिम्पल मशीनवर असेल. त्यानंतर आपण डायरेक्टली 5A घेत आहे यूज ऑफ सिंगल परचेस स्क्रॅप. त्यानंतर आपण डायरेक्टली 7 and 8 घेतो आहे यूज ऑफ फोर्स टेबल टू डिटरमाइन रिझल्टंट ऑफ कन्करंट फोर्स सिस्टीम अप्लाइंग लॉ ऑफ पॉलिगॉन ऑफ फोर्सेस. Then experiment number 9 to graphically determine resultant of concurrent force system. Then experiment number 10 that is graphically determine resultant of parallel force system. Then experiment number 11 to use law of movement apparatus to determine unknown force. Then 12 number is apply Lami's theorem to determine unknown forces. Then 13 number determine support reaction for simply supported beam. 14 number determine coefficient of friction for motion on horizontal plane. Then 15 number determine coefficient of friction for motion on inclined plane. And 16 number is determine the center of geometrical plane figure. So हे असं टोटल आपल्याला 12 एक्सपेरिमेंट बघायचं आहे. त्यातला फर्स्ट एक्सपेरिमेंट किंवा फ्रॉम दॅट 12 एक्सपेरिमेंट देर इज अ फर्स्ट एक्सपेरिमेंट इज अ प्रॅक्टिकल नंबर 1 इज दॅट इक्विपमेंट रिलेटेड टू अप्लाइड मेकॅनिक्स. जनरली आपल्याला काय बघायचं की आपल्या अप्लाइड मेकॅनिक्सच्या लॅबमध्ये आपल्याजवळ जे इक्विपमेंट्स अवेलेबल आहेत त्या इक्विपमेंटची थोडक्यात आपल्याला माहिती घ्यायची. जर आता बघितलं प्रॅक्टिकलचं आउटपुट किंवा प्रॅक्टिकलचं सिग्निफिकन्स काय असेल तर इन सिव्हिल इंजिनिअरिंग टू सॉल्व प्रॉब्लेम वी नीड टू नॉलेज ऑफ मेकॅनिक्स इक्विपमेंट विच आर यूज्ड इन प्रॅक्टिस. मेनी टाइम्स देर इज अ नीड टू लिफ्ट द लोड्स depending upon the types of load, intensity of load and other site conditions. Different lifting machines are used. After performing this experiment, diploma engineer are able to decide the suitability of machine. म्हणजे ॲक्च्युली काय आहे ज्यावेळी एखादा मशीन किंवा एखाद्या इक्विपमेंटचं आपण नॉलेज घेत असेल आणि त्यावेळेला एखादा लोड आपल्याला जर लिफ्ट करायचं असेल तर लोड लिफ्ट करत असताना व्हॅरियस कंडिशन्स असतील तर त्या ठिकाणी डिफरंट मेकॅनिझम यूज करून डिफरंट लिफ्टिंग मशीन यूज केला जातो आहे. तर हे डिफरंट लिफ्टिंग मशीन तुम्हाला ॲक्च्युली ह्यामध्ये बघायचं आहे. तर हा तुमचा एक प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स असू शकतो आहे. देन प्रॅक्टिकल आउटकम इज दॅट टू आयडेंटिफाय व्हॅरियस इक्विपमेंट रिलेटेड टू अप्लाइड मेकॅनिक्स. म्हणजे अप्लाइड मेकॅनिक्स ह्या टॉप सब्जेक्टमध्ये जे व्हॅरियस इक्विपमेंट असतील ते व्हॅरियस इक्विपमेंट सगळं तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये जर बघितला तर एक एक्सपेरिमेंटल सेटअप तुम्हाला दाखवलेला आहे. दॅट एक्सपेरिमेंटल सेटअप इज ऑफ लॅमिस थेरम. लॅमिस थेरमचं एक्सपेरिमेंटल सेटअप असेल. लॅमिस थेरमच्या एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये 3 फोर्स अप्लाय केले असतील. हा पुली हे 2 पुली, हा पिवट पॉईंट, हे पिवट पॉईंट नंतर हा फोर्स नंबर 1, फोर्स नंबर 2 आणि फोर्स नंबर 3 असे लॅमिस थेरमचा सेटअप असेल. त्यानंतर पुढे गेला तर तुम्हाला लॅमिस थेरमचा सेटअप तुम्हाला बघायला मिळेल. तुम्हाला युनिव्हर्सल फोर्स टेबल, दॅट फोर्स टेबल इज कॉल्ड ॲज अ युनिव्हर्सल फोर्स टेबल. ह्याच्यामध्ये नंबर ऑफ पुलीज दिले असतील आणि नंबर ऑफ पुलीजमध्ये तुम्हाला ते हे लोड्स अप्लाय करतील. लोड अप्लाय करून तुम्हाला ते व्हॅल्यू काढता येतील. सेकंड आहे तुमचं बीम रिॲक्शन ॲपरेटस. हा बीम रिॲक्शनचा ॲपरेटस असेल तुमचा. ह्याला खालून सपोर्ट असेल, एक सपोर्ट आणि दुसरा सपोर्ट. आणि बीम जनरली वी नो दॅट बीम मीन्स इट इज अन हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर which carries different types of load and different types of support. ओके, बीम हा बीम म्हणजे काय हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर आहे की डिफरंट टाइप्स ऑफ लोड, इट कॅरी डिफरंट टाइप्स ऑफ लोड अँड डिफरंट टाइप्स ऑफ सपोर्ट. सो ह्या बीमवर जो आपला लोड अप्लाय होणार आहे, ह्या लोड अप्लाय झाल्यानंतर जे रिॲक्शनची व्हॅल्यू होणार आहे, रिॲक्शनची व्हॅल्यू आपल्याला ह्या बीम रिॲक्शन ॲपरेटसमधून काढायचं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे इन्क्लाइन प्लेन फ्रिक्शन ॲपरेटस की बाबा जो जनरली फ्रिक्शनची जी पोझिशन असते ती फ्रिक्शन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, त्यानंतर हा डिफरन्शियल ॲक्सेल अँड व्हील. डिफरन्शियल ॲक्सेल व्हील देखील आपण त्याच्यामध्ये जर बघितलं तर एखादा लोड लिफ्ट करण्यासाठी लेस अमाऊंटचा एफर्ट आपण यूज करतो. तर किती अमाऊंटचा एफर्ट यूज करायचा, किती लोड उचलण्यासाठी किती अमाऊंटचा एफर्ट यूज करायचा, हे डिफरन्शियल ॲक्सेल म्हणजे जी मेकॅनिझम असेल ह्याच्यावर आपण फाइंड आउट करतो आहे. त्याच्यानंतर हा वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक. ह्याच्यामध्ये देखील तीच कन्सेप्ट आपण वापरली त्या की एखादा लोड आपण जर लिफ्ट करणार असेल तर तो लोड लिफ्ट करण्यासाठी किती अमाऊंटचा एफर्ट आपण अप्लाय केला पाहिजे. सेम कन्सेप्ट देखील गिअर पुली ब्लॉक आहे.
ओके. त्यानंतर सिम्पल स्क्रू जॅक. हा स्क्रू जॅक देखील त्याच कन्सेप्टवर डिपेंड आहे की लोड लिफ्ट करण्यासाठी मला किती अमाऊंटचा एफर्ट फाईंड करायचा आहे हे तुम्हाला स्क्रू जॅकमध्ये देखील बघायला मिळेल. आपण एखादी आपली कार पंक्चर झाली तर कार पंक्चर झालेली कारसाठी आपण जे टायर चेंज करतो, टायर चेंज करण्यासाठी आपण देखील काय यूज करतो, स्क्रू जॅक यूज करतो. त्यानंतर जर भेटला तर सिंगल पर्चेस स्क्रॅप असेल. सिंगल पर्चेस स्क्रॅप इट इज ऑल्सो वन ऑफ द सिम्पल मशीन अँड फ्रॉम दॅट मशीन वी ऑल्सो डिटरमाइन द रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ फोर्स फ्रॉम द मशीन यू कॅन फाइंड आउट. ओके. पण त्याच्यामध्ये जे अरेंजमेंट असेल जर ह्याच्यामध्ये बघितला तर तुम्ही सगळ्या सिम्पल मशीन बघा त्यांची जी मेकॅनिझम किंवा जी अरेंजमेंट आहे फक्त अरेंजमेंट काय वेगवेगळे अरेंजमेंट असतील. म्हणजे सिंगल पर्चेस स्क्रॅपला एक सेट ऑफ गिअर असेल, एक स्वर गिअर, एक पिनियन गिअर शॅफ्ट अटॅच केले असतील. ओके. पण त्याच्या ऑपोजिट बघितलं तर डबल पर्चेस स्क्रॅप असेल. डबल पर्चेस स्क्रॅप देखील तोच काम करतो, फक्त याच्यामध्ये सेट ऑफ गिअर 2 असतील, सिंगल पर्चेस स्क्रॅपला 1 आहे. ओके. अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे इक्विपमेंट कुठले कुठले इक्विपमेंट आहेत हे सगळे बघून आपल्याला त्या इक्विपमेंटची माहिती घेऊन प्रत्येक इक्विपमेंट वाईज आपल्याला प्रॅक्टिकल परफॉर्म करत जायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर जर बघितला तर तुम्हाला तुम्ही वहीमध्ये लिहित असताना आधी एक टायटल लिहा. टायटल लिहिल्यानंतर ऑब्झर्वेशन टेबल लिहा. आता याच्यामध्ये ऑब्झर्वेशन टेबल तुम्हाला असणार नाही आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त इथं ऑब्झर्वेशन असतील, ऑब्झर्वेशन आणि कॅल्क्युलेशन असतील. तुम्हाला मी हे सगळं डेटा प्रोव्हाइड करतो, रिझल्ट देखील देतो. तर हा आपला एक्सपेरिमेंट नंबर फर्स्ट असेल की टू नो or to identify various equipment related to in applied mechanics. From the next experiment or for the next practical we will see the practical number 11, that is law of movement of apparatus.